शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शाळेत गुणप्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू होता त्यावेळी एकाएकी विद्यार्थिनी आरडाओरड करू लागल्या, जमिनीवर लोटपोट लोळू लागल्या। एका पाठोपाठ एक 100 मुली बेशुद्ध झाल्या। आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। तर आसाममधील ही धक्कादायक घटना आहे। आसाममधील करीमगंज जिल्ह्यातील रामकृष्ण नगर विद्यापीठाच्या शाळेत मुलींच्या व्यवहारात अचानक बदल झाला। शाळेतील शिक्षक म्हणतात काही विद्यार्थिनी अचानक विचित्र वर्तन करू लागल्या, मोठमोठ्याने ओरडू लागल्या, अचानक खाली पडून जमिनीवर लोटपोट लोळू लागल्या। त्यानंतर त्या बेशुद्ध झाल्या। त्या मुलींना रुग्णालयात नेण्यात आले। काही विद्यार्थिनी उपचार न करता बऱ्या झाल्या, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थनेच्या वेळी असाच प्रकार घडला। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मुली शाळेत येण्यास तयार नाहीत। शाळेतील हा प्रकार म्हणजे भूताटकी असल्याचा दावा पालक आणि गावातील लोकांनी केला आहे। हा सर्व प्रकार भूतामुळे होत आहे। यामुळे शाळेत आणि परिसरात पूजापाठ करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। या शाळेत 2 जणांचा मृत्यू झाला होता। त्यांची आत्मा शाळेत भटकत असल्याचा दावा गावकरी अंधश्रद्धेतून करत आहेत। गावकऱ्यांचा हा दावा डॉक्टरांनी फेटाळून लावला आहे। डॉक्टरांनी हा एक मानसिक आजार असल्याचे म्हटले आहे, परंतु ह्या प्रकारामुळे मुली शाळेत जाण्यास तयार नाहीत।